हॅलो मित्रांनो, उत्तम विचारांच्या शक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की ज्या लोकांसोबत तुम्ही प्रामाणिक आणि प्रेमाने वागता तेच लोक तुमच्याशी वाईट वागतात. काही लोक तुमच्यावर विश्वास दाखवतात पण खऱ्या अर्थाने ते तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या मनात असं वाटतं का की समोरचा व्यक्ती स्वार्थी आहे पण तरीही त्याच्याशी कसं वागावं हे कळत नाही? तर काळजी करू नका, कारण आपण आज पाहणार आहोत की नको असलेल्या लोकांशी कसं वागावे याचे मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. हे उपाय तुम्हाला केवळ स्वतःचं संरक्षण करायला मदत करणार नसून तर ते तुमचं मानसिक स्वास्थ्यही मजबूत करतील. मित्रांनो, सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की अशा लोकांशी संघर्ष न करता त्यांचा प्रभाव कमी करणे हे अधिक शहाणपणाचे आहे. आजच्या या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जगात भोळे पण टिकत नाही. जर आपण अशा स्वार्थी लोकांशी वागण्याचं कौशल्य आत्मसात केलं नाही तर ते आपलं आयुष्य अवघड करून टाकतील. म्हणूनच या उपायांना तुमच्या दैनंदिन जीवनात अंमलात आणा. चला तर मग आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने सुरुवात करूया. उपाय क्रमांक 1, स्वतःला कमी लेखू नका. आपल्यात अपार क्षमता आहे, फक्त त्या ओळखून त्यांचा वापर करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आपण स्वतःला कमी लेखतो तेव्हा आपल्या सामर्थ्याचा योग्य उपयोग होत नाही. आपले अपयश किंवा चुकांबद्दल जर आपण वारंवार 4 माणसात बोलत राहिलो तर इतर लोक आपल्याबद्दल नकारात्मक विचार करू शकतात. ते आपल्याला असफल मानू शकतात. ते आपल्याला कमी महत्त्व देऊ शकतात. स्वतःला कमी लेखण्याने आपला आत्मविश्वास कमजोर होतो. मित्रांनो, आत्मविश्वासाची उंची आपल्याला मोठ्या गोष्टी साधण्यासाठी प्रेरित करते. त्यामुळे जिथे जिथे स्वतःला कमी लेखण्याची भावना येईल तिथे त्यावर मात करा. जर आपण आपल्याला सशक्त मानले आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर इतर लोक देखील आपल्याला सन्मान देतील. स्वतःला कमी लेखणे म्हणजेच स्वतःच्या यशापासून दूर राहणे. जेव्हा आपण आपल्यावर विश्वास ठेवतो तेव्हा प्रत्येक छोट्या गोष्टीला देखील एका मोठ्या यशाच्या दिशेने वळवू शकतो. उपाय क्रमांक 2, लोकांना मदत करा पण तुमचा आत्मसन्मान न गमावता. मित्रांनो, बऱ्याच वेळा लोकांना तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असते आणि तुम्ही त्यांना नाकारण्याची धाडस करत नाही. यामुळे तुम्हाला मानसिक किंवा शारीरिक त्रास होतो. तुमच्या स्वतःच्या कामात अडथळे येत असून सुद्धा तुम्ही त्यांना मदत करत बसता. अशा परिस्थितीमध्ये तुमची मनामध्ये फार चिडचिड होत असते आणि असे असूनही तुम्ही लोकांना या भावना व्यक्त करत नाही. पण तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की तुमचा आत्मसन्मान आणि तुमचं आरोग्य हे प्रथम असायला हवं. आपली भावना, आपले विचार स्पष्टपणे व्यक्त करणं महत्वाचं आहे. जर तुमच्यावर जास्त दबाव येत असेल किंवा तुमच्या मनावर जास्त ताण येत असेल तर तो बोलून व्यक्त करा. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती जर तुमच्याकडे मदत मागायला आली तर तिला स्पष्ट भाषेत सांगा, माझ्या वेळेच्या मर्यादेच्या आत मी तुझ्या मदतीला येऊ शकतो, पण माझ्या कामावर लक्ष देणं मला अधिक महत्वाचं आहे. त्यामुळे कृपया मला समजून घे. उपाय क्रमांक 3, वादात न अडकता आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं, आपण आपल्या कामात असतो आणि काही लोक आपल्याला वादाच्या भोवऱ्यात अडकविण्याचा प्रयत्न करतात. आपली इच्छा नसतानाही आपण त्या उत्तराला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करतो. यामुळे आपल्या कामावरून दुर्लक्ष होते आणि आपण भरकटतो. अशा लोकांशी वाद न घालता आपण संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करायला हवे आणि आपल्या यशातून आपण योग्य आहोत हे दाखवून द्यायला हवे. एक प्रसंग असा आहे जिथे लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याबरोबर एक वाद सुरू झाला होता. दोन्ही गायकांच्या शैली आणि आवाजाची तुलना केली जात होती आणि प्रत्येकाची आपली बाजू होती. तरीही लता मंगेशकर यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही, ना त्या वादात अडकून पडल्या. त्यांनी आपल्या गायनावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी आपल्या आवाजाच्या कलेला त्याच्या सर्वोच्च उंचीवर नेलं आणि सुमारे 5000 पेक्षा जास्त गाणी गायली. त्यांनी असं दाखवलं की आपल्या कामावर आणि आपल्या कलेवर लक्ष केंद्रित ठेवून कोणत्याही वादातून बाहेर पडता येऊ शकतं आणि ते यशाची दारे उघडू शकतात. लता मंगेशकर यांचा हा प्रसंग आपल्याला शिकवतो की कधीही आपल्या कामावर, कलेवर आणि उद्देशावर लक्ष केंद्रित करा. वाद आणि त्रास हे आपल्याला अडचणीतच आणू शकतात, पण जर आपल्याला खरी प्रगती करायची असेल तर त्यांना दुर्लक्ष करा आणि आपल्या कार्यावरच फोकस करा. उपाय क्रमांक 4, तुमचं काम नेहमी गुप्त ठेवा. आपल्या यशाची माहिती इतरांना सांगायला आपल्याला खूप आकर्षक वाटतं. मी काय करतो आहे किंवा कसं करतो आहे किंवा हे करण्यासाठी मला किती कष्ट लागले याबद्दल चर्चा करताना आपल्याला आपली किंमत इतरांना दाखवणं महत्वाचं वाटत असतं. पण तुमचं काम गुप्त ठेवणे जास्त फायदेशीर ठरू शकतं. याचं कारण बऱ्याच वेळा ते काम पूर्ण होण्याआधीच त्याच्या कठीणतेचे किंवा त्याच्या यशाचं प्रमाण देण्याचे प्रयत्न सुरू होतात. कधी कधी लोकांना तुमचं काम पूर्ण होण्याआधीच
त्याच्या कष्टाचे महत्त्व समजून घेणे कठीण होते, किंवा कदाचित एखाद्या कठीण समस्येवर काम करत असताना त्याचे परिणाम लवकर दिसत नाही. त्यामुळे इतरांना तुमचं काम क्षुल्लक आहे असं वाटू शकतं. तुम्ही जर इतरांना सांगितलं की तुम्ही काही करत आहात, तेव्हा त्यांची त्याबद्दलची विचारधारा किंवा त्याबद्दलची टिप्पणी तुमच्या संपूर्ण कार्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकते. त्यासाठी तुमचं ध्येय, योजना आणि काम गुप्त ठेवणे फार महत्वाचं आहे. अशा प्रकारे तुमचा आत्मविश्वास टिकून राहतो आणि तुम्ही शांतपणे आपल्या मार्गावर लक्ष केंद्रित करू शकता. उदाहरणार्थ, कल्पना करा, तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करत असताना जर तुम्ही ते इतरांना सांगितलं, तर ते काम पूर्ण होण्याआधीच लोकांच्या शंका, टीका किंवा मतं येऊ शकतात. काही लोक तुमच्या कामामध्ये दोष शोधू लागतात किंवा तुमच्या प्रगतीबद्दल शंका व्यक्त करतात. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊन जाते. दुसऱ्या बाजूला आपलं काम गुप्त ठेवणं तुमचं मानसिक संतुलन कायम ठेवायला मदत करतं. तुम्ही जे करत आहात त्यावर तुम्ही स्वतःचा विश्वास ठेवून गुप्तपणे त्याच्यावर काम करत राहता आणि जेव्हा ते काम पूर्ण होतं, त्याचं यश तुमचं काम दाखवताना इतरांना आश्चर्यचकित करतं. उपाय क्रमांक 5, अतिशहाण्या लोकांसमोर आपली हुशारी दाखवू नका. मित्रांनो, अनेक वेळा असे घडते की काही लोक स्वतःला खूप हुशार समजत असतात. समोरच्या व्यक्तीने कोणत्याही विषयावर चर्चा केली की ते लगेच स्वतःला त्या विषयावर किती माहिती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. मी हे वाचलं आहे, मी हे ऐकलं आहे असं ते वारंवार सांगतात आणि माझा सल्ला योग्य आहे असं त्या लोकांचे वर्तन असते. त्यांच्या बोलण्यात आपली हुशारी दाखवण्याची मस्ती दिसते आणि ते आपल्याला त्यांच्या युक्त्या किंवा सल्ल्याच्या आधारे कमी समजण्याचा प्रयत्न करतात. या लोकांना आपण आपली बुद्धिमत्ता किंवा विचार सांगितले तर त्यांचा अहंकार दुखावू शकतो. या अतिशहाण्या लोकांसमोर असे दाखवा की तुम्हाला काहीच कळत नाही. याचा अर्थ असा की आपल्याला आपली हुशारी दाखवून त्यांचा अहंकार दुखावण्याची आवश्यकताच नाही. आपण त्यांना गोंधळात टाकून त्यांच्याशी वाद न करता आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करा. यामुळे ते आपल्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्याला मूर्ख समजून आपल्यापासून दूर राहतात. एकदा कलाम साहेब एक शास्त्रज्ञ म्हणून काम करत असताना त्यांना त्यांच्या एका सहकारी वैज्ञानिकाने थेट सांगितले, तुम्ही हे प्रक्षेपण यशस्वी करू शकणार नाही, हे खूप जास्त अवघड आहे. या वाक्यांनी त्यांना चिडवले होते, पण त्यांनी त्यांचा राग व्यक्त करण्याऐवजी शांतपणे उत्तर दिले, मलाही असेच वाटते. आशा आहे की आपल्याला एकत्र काम करण्याची संधी मिळेल. यावेळी कलाम साहेबांनी स्वतःला निराश न होऊ देता त्यांच्याशी वाद न करता शांतपणे आणि समर्पणाने आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि कार्यप्रणाली त्यांना न सांगता आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून कार्य सुरू ठेवले. त्यांचं लक्ष यशावर होतं आणि 1980 मध्ये भारताने आपला पहिला उपग्रह रोहिणी प्रक्षेपित केला. अब्दुल कलाम साहेबांच्या कार्याची गाथा आपल्याला शिकवते की मूर्ख लोकांसमोर आपली हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपली प्रगती आपल्यावर विश्वास ठेवून आणि शांतपणे कार्य करत राहून सिद्ध करणे अधिक महत्वाचे आहे. 100 वेळा गप्प राहा आणि आपलं कार्य सिद्ध करा. उपाय क्रमांक 6, जगापासून लांब राहा. आपण सतत प्रत्येकाला वेळ देत बसलो की सगळे आपल्याला गृहीत धरायला लागतात. तसेच ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीत अशा गोष्टींमध्ये आपल्याला लक्ष घालायला लावतात. काही लोक फक्त त्यांचा वेळ घालवण्याच्या दृष्टीने अथवा टाइमपास करण्याच्या दृष्टीने आपल्याला भेटत असतात आणि आपल्याकडे काहीच काम नाही असा समज व्हायला लागतो. आपण जास्त अवेलेबल झालो तर हळूहळू आपल्या शब्दांची, आपल्या असण्याची किंमत कमी होऊ लागते. आपले नातेसंबंध कितीही महत्वाचे असले तरी जर आपण प्रत्येकासाठी कायम उपलब्ध राहिलो तर ते नको नकोसे होईल. म्हणून जर आपल्याला आपली किंमत वाढवायची असेल तर कधी कधी थोडासा दुरावा असायला हवा. आता हेच बघा ना, कडक उन्हाळ्यानंतर येणारा पहिला पाऊस हा प्रत्येकाला हवासा वाटतो, पण हाच पाऊस सलग 4 महिने पडायला लागला प्रत्येकजण त्याला कंटाळतो. जरी तो आपल्या जीवनासाठी किती आवश्यक असला तरी. शहरात राहणाऱ्या लोकांना गावातील नैसर्गिक सौंदर्याचं खूप कौतुक वाटतं, पण जे लोक कायम गावात राहतात त्यांना त्या नैसर्गिक सौंदर्याचं तितकं कौतुक वाटत नाही. मित्रांनो, ही गोष्ट आपल्या बोलण्यालाही लागू पडते. जर एखाद्या चर्चेमध्ये तुम्ही उपस्थित असाल आणि तुमच्याशी बोलत नसताना तुम्ही त्या सहभागी झालात तर सर्व लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच जेव्हा लोक तुम्हाला तुमचे मत विचारतील त्याच वेळी अगदी मोजक्या शब्दात स्वतःचे विचार मांडावे. तेव्हा तुमचं बोलणं अधिक महत्वाचं आणि लक्ष वेधून घेईल. कमी बोलणाऱ्या व्यक्तीला ऐकण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. या जगात जास्त वेळ देण्यापेक्षा तो वेळ स्वतःच्या ध्येयावर केंद्रित करा. मित्रांनो, हे सर्व उपाय जर तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणले तर तुमचा कधीही अनादर होणार नाही
आणि तुम्हाला फसवणारी किंवा त्रास देणारी लोक हे तुमच्यापासून कायम 4 हात दूर राहतील. जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या विचारांसह कमेंट करा. यामुळे आम्हाला अधिक मोटिवेशन मिळेल आणि आम्ही तुमच्यासाठी आणखी चांगले व्हिडिओ तयार करू शकू. लवकरच आणखी प्रेरणादायक व्हिडिओसह भेटू. धन्यवाद.